राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांचं वय 60 वर्ष चालू असेल, 60 वर्ष पूर्ण झालेलं असेल किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त असेल अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 10 आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा, जर तुमचं वय 60 वर्ष चालू असेल, 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुमच्यासाठी 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 1 रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे। त्यासोबत जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन सुद्धा मिळणार आहे। बघा, तुमचं वय 60 वर्ष चालू असेल, 60 वर्ष पूर्ण झालेला असेल किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। 7,000 रुपयांची पेन्शन तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। बघा, 2 आनंदाचे निर्णय बघितलेले आहेत। उर्वरित 8 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा मित्रांनो, वारंवार ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे तक्रारी सुद्धा येत होत्या। म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना चालण्यामध्ये अडथळे येणे, डोळ्यांना कमी दिसणे असेल, गुडघेदुखी असेल, पाठदुखी असेल, मानदुखी असेल, अशा समस्यांना ज्येष्ठ नागरिकांना सामोरे सुद्धा जावे लागत होते। ज्येष्ठ नागरिकांना अशा गोष्टींचा त्रास सुद्धा सहन करावा लागत होता। त्यामुळे राज्य सरकारने या सर्व गोष्टींचा विचार सुद्धा केलेला होता। बघा, या सर्व गोष्टींचा विचार करून आज राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। बघा, या परिपत्रकामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात आलेले आहे। ज्यांचं वय 60 वर्ष चालू असेल, 60 वर्ष पूर्ण असेल, 60 वर्षांपेक्षा जास्त असेल अशा सर्व नागरिकांना या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर ते 10 आनंदाचे निर्णय अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सुद्धा संपूर्ण माहिती समजणार आहे। म्हणजेच अर्ज कुठे करायचा, पात्रता कोणकोणती आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, किती हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे। बघा, एकंदरीत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। जे ज्येष्ठ नागरिक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना दुसरे व्हिडिओ पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु जे ज्येष्ठ नागरिक हा व्हिडिओ अर्धवट पाहतील तर त्यांना संपूर्ण माहिती समजणार नाही। बघा, ज्येष्ठ नागरिकांना उतरत्या वयोमानानुसार तुम्हाला सुद्धा चालण्यामध्ये अडथळा येत असतो, डोळ्यांना कमी दिसत असतं, अशा ज्या समस्या असतात अशा समस्यांना तुम्हाला सुद्धा सामोरे जावे लागत असते। बघा, काही ज्येष्ठ नागरिकांना बीपी असेल, शुगर असेल, अशा प्रकारच्या गोळ्या सुद्धा खरेदी करावी लागत असतात। परंतु काही ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती चांगली असते, परंतु काही ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती चांगली नसते। या दृष्टिकोनातून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। बघा, काही ठिकाणी अशा घटना सुद्धा निदर्शनास आलेल्या आहेत की ज्येष्ठ नागरिकांची मुले त्यांना सांभाळत नाहीत, त्यांचा दवाखान्याचा खर्च करत नाहीत। बघा, अशा सर्व गोष्टी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने लक्षात घेऊन याच्यावरती सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। तर तो निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना थेट त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन सुद्धा मिळणार आहे। बघा, काल GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। सर्व ज्येष्ठ नागरिकांनी हा GR पाहिलेला असेल, ज्यांनी हा GR पाहिलेला नसेल त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून हा GR सुद्धा दाखवणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सुद्धा तो GR या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। परंतु हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे, याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज ऑनलाईन करायचा आहे की अर्ज कागदी प्रक्रियेमध्ये करायचा आहे, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी 2 मिनिटांमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ 2 मिनिटं काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही एखादं काही काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं थांबवायचं आहे। हा व्हिडिओ
पाहायचं आहे, त्यानंतर ते काम सुद्धा करायचं आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। म्हणजे फक्त महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली नाही, तर संपूर्ण भारत देशामधील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी, म्हणजे ज्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल, ज्यांचं वय 65 वर्षांच्या पुढे असेल, अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा ज्यांचं वय 65च्या पुढे असतं त्यांना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो, परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापासून ज्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल त्यांना सुद्धा ज्येष्ठ नागरिक म्हणून ग्राह्य सुद्धा धरलं जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो, जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्हाला सुद्धा या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा आपण व्हिडिओच्या सुरुवातीला 2 आनंदाचे निर्णय बघितलेले होते, त्याच्यामध्ये जो पहिला आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला होता, तर तो पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 1 रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे। तर हा उपचार कोणत्या दवाखान्यांमध्ये मिळणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्या गावाच्या ठिकाणी, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या शहराच्या ठिकाणी असेल तर त्या सर्व दवाखान्यांमध्ये तुम्हाला हा लाभ सुद्धा मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला 5,000 रुपयांचा दवाखान्याचा खर्च झाला असेल, 10,000 रुपयांचा खर्च झालेला असेल, 50,000 रुपये किंवा 5 लाख रुपये खर्च झालेला असेल तर हा खर्च केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरणार आहे। तुम्हाला 1 रुपया सुद्धा भरायची गरज नाही, परंतु याच्यासाठी तुम्हाला एक काम करणं गरजेचं आहे। जर तुम्ही हे काम केलं तरच तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे। आता हे काम कोणतं करायचं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत, परंतु जे उर्वरित 9 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, तर हे 9 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दुसरा आनंदाचा निर्णय सांगितले होता, तरी पण तुम्हाला एकदा अजून सांगत आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांनो, जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 7,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। परंतु या पेन्शनचा लाभ ज्या ज्या ज्येष्ठ नागरिकांना घ्यायचा असेल ते ज्येष्ठ नागरिक या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत। त्या ज्येष्ठ नागरिकांकडे 4 कागदपत्रे असायला पाहिजे आणि त्या ज्येष्ठ नागरिकांनी हा अर्ज केला पाहिजे, तरच त्यांना या पेन्शनचा लाभ घेता येणार आहे। बघा उर्वरित 8 आनंदाचे निर्णय बघून घेऊयात, परंतु त्याच्या अगोदर कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी घालण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या कागदपत्रांची मागणी केलेली आहे आणि हा अर्ज कशा पद्धतीने कुठे करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये बघणार आहोत। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना, सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। बघा ज्येष्ठ नागरिकांना, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या नागरिकांचं वय 60 वर्ष पूर्ण असेल, बघा तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असेल तर तुमच्याकडे तुमच्या वयाचा दाखला असायला पाहिजे, म्हणजे तुमचं वय 60 वर्ष पूर्ण आहे याचा पुरावा सुद्धा लागणार आहे। बघा जर तुम्ही तोंडी सांगितलं की माझं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे तर ते राज्य सरकार गृहीत सुद्धा धरणार नाही, म्हणजे राज्य सरकारला पुरावा पाहिजे आहे, त्यामुळे तुमच्याकडे तुमच्या वयाचा दाखला असावा सुद्धा लागणार आहे। परंतु ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे वयाचा दाखला नसेल त्या ज्येष्ठ नागरिकांकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असायला पाहिजे, त्याच्या आधारावरती तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। बघा पहिली पात्रता, तुमच्याकडे वयाचा दाखला असावा, तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असेल। त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना जी दुसरी पात्रता घालण्यात आलेले आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी सुद्धा असायला पाहिजे। बघा जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही, परंतु ज्यांच्याकडे उत्पन्न दाखला नसेल त्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरी पण त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे, परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल अशा नागरिकांना याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही। बघा 2 पात्रता बघितलेल्या आहेत, आता आपण तिसरी पात्रता सुद्धा बघून घेऊयात। बघा ज्येष्ठ नागरिकांना, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, सरकारी किंवा खासगी पेन्शन घेत नसावं तरच तुम्हाला या योजनेचा अर्ज करता येणार आहे। आता आपण जी 4थी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती 4थी पात्रता कोणती आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा ज्येष्ठ नागरिकांना,
नागरिकांनो, तुमच्या मुलाकडे, तुमच्या मुलीकडे, तुमच्या सुनेकडे, अशा प्रकारच्या तुमच्या नातेवाईकांकडे चारचाकी वाहन सुद्धा नसायला पाहिजे। म्हणजेच तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे, कोणत्याही व्यक्तीकडे चारचाकी वाहन नसायला पाहिजे। जर तुमच्या घरामधील एखाद्या सदस्याकडे ट्रॅक्टर असेल, टॅक्सी गाडी असेल तर त्या ठिकाणी चालणार आहे। म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या उपजीविकेसाठी वापरत असाल, त्याचा उपयोग करत असाल तर तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। बघा, आता आपण 4 पात्रता बघितलेले आहेत। जे नागरिक, जे ज्येष्ठ नागरिक याच्यामध्ये पात्र ठरलेले असतील त्यांनाच याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। आता आपण कागदपत्रे बघून घेऊयात, त्यानंतर कुठे अर्ज करायचा आहे आणि जे उर्वरित 8 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, उत्पन्न दाखला, तुमच्या वयाचा दाखला, पिवळे रेशन कार्ड, केसरी रेशन कार्ड या 2 रेशन कार्ड पैकी कोणतं तरी एक रेशन कार्ड असायला पाहिजे। त्यासोबत तुमच्याकडे छोट्या आकाराचे 2 फोटो म्हणजेच पासपोर्ट साइज छोट्या आकाराचे 2 फोटो आणि हा तुम्हाला फॉर्म सुद्धा भरायचा आहे। तो फॉर्म कुठून घ्यायचा आहे आणि कुठे द्यायचा आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा, आता आपण पात्रता बघितली, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते सुद्धा आपण बघितलेले आहेत। आता आपण हा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु अर्ज करण्यापूर्वी जे उर्वरित 8 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते 8 आनंदाचे निर्णय सुद्धा बघून घेऊया। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते, त्यापैकी आपण 2 आनंदाचे निर्णय बघितलेले होते। आता आपण 8 आनंदाचे निर्णय सुद्धा बघून घेऊयात। बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, या 8 आनंदाच्या निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल त्या ज्येष्ठ नागरिकांना रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा, तुमचं वय 60 वर्षांपुढे जास्त असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती मोफत किराणा आणि अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। त्यासोबत जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवास, बस प्रवास कमी पैशांमध्ये करता येणार आहे। सरकारने सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। त्यासोबत जो तिसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जर स्वतःचे घर नसेल तर या ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या घरकुल योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यासोबत जो चौथा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो चौथा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बँकेमध्ये, रेल्वेमध्ये, बस स्थानकामध्ये आरक्षित जागा सुद्धा ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर जो 5वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो 5वा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यानंतर जो 6वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो 6वा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मोफत शिबिर राबवून त्यांच्या उपचारांवरती विलास सुद्धा केला जाणार आहे। म्हणजेच जर तुम्हाला एक्सरे, सिटी स्कॅन अशा प्रकारचे तपासणी करायची असेल तर ते तपासणी सुद्धा मोफत होणार आहे। यासोबत ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला प्रत्येक वर्षामधून एकदा देवदर्शन यात्रा करता येणार आहे। म्हणजेच तुम्हाला देवदर्शनाला जाण्यासाठी 15,000 रुपये अनुदान सुद्धा मिळणार आहेत। आणि शेवटचा म्हणजेच 8वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो 8वा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना शेळी पालन योजना, विविध अनुदान योजना अशा प्रकारच्या योजनांचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। 9वा आनंदाचा निर्णय ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन आणि 10वा आनंदाचा निर्णय ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार सुद्धा देण्यात येणार आहेत। बघा, आता आपण 10 आनंदाचे निर्णय बघितलेले आहेत, परंतु तुम्हाला ही 7,000 रुपयांची पेन्शन कशा पद्धतीने मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाक। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती बघितलेली आहेत, याच्यामध्ये पात्रता बघितल्या, कागदपत्रे बघितले, आनंदाचे निर्णय कोणकोणते होते ते सुद्धा आपण बघितलेले आहेत। आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे सुद्धा वळूयात। बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की अगोदर पासून तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची पेन्शन मिळत होते, परंतु 2 ते 3 दिवसांपूर्वी एक GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे की ज्या नागरिकांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल त्यांना या सर्व गोष्टींचा लाभ
घेता येणार आहे। परंतु ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल त्या ज्येष्ठ नागरिकांना 1500 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। त्यांचं वय 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना सुद्धा 7000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच याचे अर्ज सुद्धा सुरू करण्यात येणार आहे। त्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा येणार आहे।